Hello students, class 12 biology chapter number 8 respiration and circulation part 4. आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन स्टार्ट केलं होतं. त्यातले 2 पॉईंट आपण लास्ट व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत आणि नेक्स्ट 2 पॉईंट्स आहेत ते आज आपण बघणार आहोत. सी इंटरनल रेस्पिरेशन. इंटरनल रेस्पिरेशनमध्ये एक्झॅक्टली काय होतं ते आपण आता बघूया. इट इन्व्हॉल्व्स द ट्रान्सपोर्ट ऑफ O2 अँड CO2 बिटवीन ब्लड अँड सेल्स वाया RBC अँड प्लाझ्मा. आता आपण बघितलं की लंग्स आणि ब्लड यांच्यामध्ये लंग्स नाही तर अल्विओलाय, लंग्समध्ये अल्विओलाय आणि ब्लड यांच्यामध्ये डिफ्युजन कसं होतं बघितलं. पण पुढे जाऊन आता ऑक्सिजन हा ट्रान्सपोर्ट होणार आहे, तो कुठपर्यंत टिश्यूपर्यंत जाणार आहे. तर टिश्यूमध्ये सेलपर्यंत जाईल, पण हा कसा जातो थ्रू व्हाया RBC अँड प्लाझ्मा. हे एक्झॅक्टली कसं होतं म्हणजे ऑक्सिजन पण आणि CO2 हे दोन्हीचं ट्रान्सपोर्टेशन कसं होतं ते आपण बघणार आहोत इंटरनल रेस्पिरेशनमध्ये. फर्स्ट ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. आता जे काय 100% ऑक्सिजन आहे त्यातला 3% ऑक्सिजन 3% ऑफ O2 इज ट्रान्सपोर्टेड इन डिझॉल्व स्टेट बाय प्लाझ्मा. 3% फक्त. आणि ह्याला ट्रान्सपोर्ट 3% ऑक्सिजनला कोण ट्रान्सपोर्ट करतं तर प्लाझ्मा इन डिझॉल्व स्टेट. पण 97% ऑक्सिजन इज ट्रान्सपोर्टेड बाय हिमोग्लोबिन विच इज प्रेझेंट ऑन RBC. इट इज अ रेस्पिरेटरी पिगमेंट. ओके, तर हिमोग्लोबिन 97% ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतो. मग हे कसं होतं तर Hb+4O2 म्हणजे हिमोग्लोबिन प्लस ऑक्सिजन यांचा कॉम्प्लेक्स फॉर्म होतो ऑक्सी हिमोग्लोबिन. ओके, तर इथं Hb+4O2 का 4 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन का तर 1 हिमोग्लोबिन मॉलिक्यूल म्हणजे एक जर हिमोग्लोबिन मॉलिक्यूल असेल तर त्याच्याकडं 4 हिम ग्रुप्स असतात आणि तिथं 4 ऑक्सिजन मॉलिक्यूल काय होतात बाइंड होतात. हे लक्षात घ्या. ओके, म्हणजे एका हिमोग्लोबिन मॉलिक्यूलला 4 ऑक्सिजनचे मॉलिक्यूल बाइंड होणार आणि तिथं हा जो कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे तो काय ऑक्सी हिमोग्लोबिन. आणि इट इज रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे ऑक्सी हिमोग्लोबिन फॉर्म जरी झाला तर पुढे जाऊन तो डिसोसिएट होतो परत कशामध्ये हिमोग्लोबिन अँड 4O2. ऑक्सिजन मॉलिक्यूल डिसोसिएशन झाल्यानंतर ऑक्सिजन मॉलिक्यूल सेपरेट होतात आणि हिमोग्लोबिन सेपरेट झाल्यानंतर परत तो त्याला दुसरे ऑक्सिजन मॉलिक्यूल बाइंड होतात. ओके, देन ऑक्सिजन डिसोसिएशन कर. इट इज रिलेशनशिप बिटवीन HbO2 दॅट इज जो कॉम्प्लेक्स फॉर्म झालेला आहे ऑक्सी हिमोग्लोबिन सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन दॅट इज पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. म्हणजे हे कशातलं रिलेशन आहे तर ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. ओके, अँड ते सॅच्युरेशन. आता सॅच्युरेशन म्हणजे काय तर एक्झॅक्टली तो हिमोग्लोबिनचा जो मॉलिक्यूल आहे तो ऑक्सिजननं किती फुलफिल झालेला आहे म्हणजे त्याच्या 4 ज्या साईट आहेत हिम ग्रुप किंवा ऑक्सिजन बाइंडिंगच्या ज्या 4 साईट्स आहेत त्या फुलफिल झालेल्या आहेत काय म्हणजे मग त्याचं सॅच्युरेशन झालं. ओके, मग ते कसं आहे याचं दोन्हीचं रिलेशनशिप सांगणारा हा कर्व आहे. इट इज सिग्मॉइड ऑर एस शेप and it shift towards the right due to increase in hydrogen ions that is hydrogen ion concentration, ppCO2 partial pressure of CO2, then temperature and DPG means diphosphoglycerate. आता हे एक्झॅक्टली कसं होतं हे समजून घेण्यासाठी थोडंसं आपण याच्यावर डिस्कस करणार आहोत की हा जो कर्व आहे सिग्मॉइड शेप नॉर्मलचा बघा सेंटरला आहे, हा मध्ये आहे तो नॉर्मल आहे. नॉर्मल CO2 नॉर्मल pH सगळं नॉर्मल आहे आणि त्याची जी व्हॅल्यू होती P50 म्हणजे P50ला तो का तो हे त्याची व्हॅल्यू ही P50 आहे. ओके, सॅच्युरेशनची. आता हा एक तर राईटला किंवा लेफ्टला, आता हे दोन्ही एक दुसरे 2 अजून कर्व काढलेले आहेत म्हणजे एक तर तो राईटला शिफ्ट होईल किंवा लेफ्टला शिफ्ट होईल. कधी होणार तर ते आपण बघूयात. नॉर्मली एस शेप्ट असणार आहे. आता जेव्हा अल्विओलायमध्ये कंडिशन काय असते बघा, अल्विओलायमध्ये हाय PPO2 असतो म्हणजे पार्शियल प्रेशर ऑक्सिजनचं हाय असतं, CO2चं पार्शियल प्रेशर कमी असणार आहे, लेस हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन, हाय pH, देन लो टेम्परेचर. ही सगळी कंडिशन असणार आहे कारण हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर pH काय असेल हाय असणार आहे, टेम्परेचर कमी असतं. हे सगळी कंडिशन कुठं असते अल्विओलायमध्ये. As this condition is favorable for formation of ऑक्सी हिमोग्लोबिन म्हणजे हिमोग्लोबिनला ऑक्सिजन बाइंड होण्यासाठी ची
कंडिशन यासाठी ही कंडिशन फेवरेबल असते. ओके, त्यामुळे तिथं काय होईल तर हा जो कर्व आहे इट विल बी शिफ्ट टू लेफ्ट, म्हणजे हा लेफ्टला काय होईल शिफ्ट होईल, कारण CO2 इथं लो आहे आणि pH काय हाय असेल. हा ओके, जेव्हा कंडिशन फेवरेबल असणार आहे, हे कधी असणार आहे लंग्समध्ये. त्यानंतर समजा याच्या बरोबर अपोज कंडिशन कुठं असेल टिश्यूमध्ये. टिश्यूमध्ये काय असणार PO2 म्हणजे पार्शल प्रेशर ऑफ ऑक्सिजन कमी असेल, तिथं CO2चं पार्शल प्रेशर हाय असणार आहे, pH हाय, त्यामुळे सॉरी pH हाय नाही, हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन हाय असेल, pH असेल तो लो होईल त्यामुळं. त्यानंतर टेम्परेचर हाय असणार आहे आणि ही सगळी कंडिशन जी आहे ती डिसोसिएशनसाठी फेवरेबल असणार आहे, ऑक्सिहिमोग्लोबिनच्या डिसोसिएशनसाठी. सो इथं काय होणार मग, सो कर्व आहे तो इट विल बी शिफ्टेड टू राईट. ओके, हे लक्षात घ्या. म्हणजे ही जी कंडिशन आहे लेफ्टला शिफ्टेड ती कशी कुठं दाखवते अल्व्हिओलायमध्ये, आणि राईटला शिफ्ट होतं तेव्हा ती कंडिशन कधी दाखवते तर टिश्यूमध्ये. त्यानंतर दोन इफेक्ट आहेत, बोहर इफेक्ट आणि हॅल्डेन इफेक्ट. बोहर इफेक्ट डिक्रीज इन ऑक्सिजन अफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन ड्यू टू डिक्रीज pH रिझल्टिंग फ्रॉम इन्क्रीज CO2. CO2 इन्क्रीज होईल, pH डिक्रीज होईल आणि इथं काय होईल तर ऑक्सिजन अफिनिटी towards hemoglobin will be decrease. Okay, then Haldane effect, ability of deoxygenated hemoglobin to carry more CO2 than oxygenated state. ऑक्सिजनेटेड स्टेटमध्ये असताना CO2 ला कॅरी करण्याची जी ॲबिलिटी आहे ती थोडी लोअर असते, पण डिऑक्सिजनेटेड स्टेटमध्ये असताना त्या हिमोग्लोबिनची ॲबिलिटी CO2 ला कॅरी करण्याची ॲबिलिटी ही हायर असते आणि यालाच म्हटलं जातं हॅल्डेन इफेक्ट. हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CO2 फॅसिलिटेट्स द डिसोसिएशन ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन. CO2 जर हाय असेल, त्याचं कॉन्सन्ट्रेशन हाय असेल तर ऑक्सिहिमोग्लोबिन डिसोसिएशन होतं, म्हणजे त्याच्यासाठी फेवरेबल कंडिशन कोण क्रिएट करतं तर CO2, त्याचं इन्क्रीज्ड CO2, ह्याला म्हटलं जातं हॅल्डेन इफेक्ट. Then transport of CO2. Carbon dioxide is transported by RBCs and plasma in 3 different forms. By plasma as dissolved CO2 7%, म्हणजे 7% of CO2 is transported as carbonic acid. म्हणजे इथं कार्बोनिक ॲसिड फॉर्म होतं आणि हा कॅरी केला जातो बाय प्लाझ्मा आणि तो फक्त 7% कॅरी केला जातो. बाय कार्बोनेट आयन्स अबाउट 70%. 70% CO2 diffuse into the RBCs where it combines with water in presence of Zn containing carbonic anhydrase. म्हणजे कार्बोनिक अनहायड्रेस हे एन्झाईम असतं आणि इथं काय होतं तर CO2 डिफ्युजेस इनटू RBCs. RBC मध्ये डिफ्यूज होतो आणि तो वॉटर बरोबर कंबाईन होतो. ओके, आणि तिथं काय फॉर्म होतं तर कार्बोनिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कार्बोनिक अनहायड्रेस. इथं CO2 कंबाईन विथ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रेस अँड फॉर्म H2CO3. इथपर्यंत आपण बघितलं. बीइंग अनस्टेबल कार्बोनिक ॲसिड dissociate into HCO3. ओके, इन बायकार्बोनेट अँड हायड्रोजन आयन्स. परत कार्बोनिक ॲसिडचं काय होतं डिसोसिएशन होतं आणि हायड्रोजन आयन आणि बायकार्बोनेट तयार होतं इन प्रेझेन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रेस. देन द ॲक्युम्युलेटेड HCO3 म्हणजे बायकार्बोनेट जे ॲक्युम्युलेट झालेले आहेत दे मूव्ह आउट ऑफ द RBC. RBC मधून काय होतात ते बाहेर पडतात अँड एक्सचेंज विथ Cl-. क्लोराईड आयन काय होतं तिथं RBC मध्ये एंट्री करतो आणि ह्याला काय म्हटलं जातं क्लोराईड शिफ्ट. ओके, देन HCO3 इन प्लाझ्मा. आता जे काय कार्बोनेट आहे बायकार्बोनेट तर ते काय करतं तर NaSCO3 आणि KSCO3 फॉर्म करतं विथ कंबायनिंग विथ सोडियम अँड पोटॅशियम. देन हायड्रोजन आयन, इथं जे हायड्रोजन आयन फॉर्म झालेले आहेत हायड्रोजन तर ते हायड्रोजन आयन काय होतात तर दे कंबाईन विथ हिमोग्लोबिन फॉर्मिंग द डिऑक्सी हिमोग्लोबिन. ही प्रोसेस होते प्लाझ्मामध्ये.
त्यानंतर ॲट लेवल ऑफ लंग्स in response to low partial pressure of carbon dioxide of alveolar air, hydrogen ion and bicarbonate ion recombine to form carbonic acid. आता हायड्रोजन आयन अल्व्हिओलर लंग्समध्ये काय होतं तर हायड्रोजन आयन आणि बायकार्बोनेट आयन कंबाईन होतात आणि तिथं परत काय तयार होतं कार्बोनिक ॲसिड. ओके अँड दे फर्दर दे इल्ड द कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. परत कार्बनिक ॲसिड जो फॉर्म झालेला आहे तो परत काय होतो कार्बन डायऑक्साईड आणि H2O मध्ये कन्वर्ट होतो. ओके हे कुठं होतं तर लंग्समध्ये. देन बाय रेड ब्लड सेल्स 23% ऑफ CO2 बाइंड विथ अमिनो ग्रुप ऑफ हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिनमध्ये असणारे जे काय अमिनो ग्रुप आहेत त्याला CO2 बाइंड होतो टू फॉर्म कार्बामिनो हिमोग्लोबिन. आणि इन अल्व्हिओलाई ड्यू टू लो PpCO2 कारण अल्व्हिओलायमध्ये काय असतं PpCO2 लो असतो इट डिकम्पोज टू रिलीज कार्बन डायऑक्साईड. परत त्याचं काय होतं डिकम्पोजिशन होतं. आता इथं जी रिॲक्शन आहे ते अमिनो ग्रुपबरोबर बाइंड झालेले HpCO2 ला बाइंड होतं आणि त्यानंतर पुढे जाऊन काय होतं दे डिकम्पोज टू रिलीज द कार्बन डायऑक्साईड. दिस सेल्युलर रेस्पिरेशन इट ऑकर्स इनसाइड द सेल वेअर फूड इज ऑक्सिडाइज्ड अँड ATP इज जनरेटेड. म्हणजे आता सेल्समध्ये काय होतं तर जे काय फूड आहे त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि ATP जनरेट होतो तयार होतो. ऑक्सिडेशन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल इनटू सिम्पल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल रिलीज हीट एनर्जी. कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल ऑक्सिडेशन होतं आणि इथं काय तयार होते हीट एनर्जी तयार होते आणि हे काय असणार आहे त्याचे बाय प्रॉडक्ट. देन फॉस्फोरायलेशन इन्व्हॉल्व्स ट्रॅपिंग हीट एनर्जी टू फॉर्म द ATP मॉलिक्यूल. इथं ATP मॉलिक्युल्स तयार होतात म्हणजे ADP. ओके त्याच्यामध्ये इनऑर्गॅनिक फॉस्फेट प्लस हीट एनर्जी फॉर्मिंग द ATP मॉलिक्युल्स. ओके हे झालं सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे ही डायग्राम दिलेली आहे की अल्व्हिओलसमध्ये एक्झॅक्टली काय होतं आणि टिश्यूमध्ये ट्रान्सपोर्टेशन कसं होतं म्हणजे ऑक्सिजनचं आणि कार्बन डायऑक्साईडचं. तर हे डायग्रामचं सुद्धा तुम्ही स्टडी करून बघू शकता की CO2 कोणकोणत्या फॉर्ममध्ये म्हणजे पहिल्यांदा डिझॉल्व इन प्लाझ्मा त्यानंतर कार्बोनिक ॲसिडच्या फॉर्ममध्ये कसं होतं तो डिफ्यूज होतो हे सगळं डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन याचं दिलेलं आहे. त्यानंतर इथं ऑक्सिजनचं म्हणजे ऑक्सिजन पिकअप अँड कार्बन डायऑक्साईड रिलीज इन लंग्स. इथं लंग्समध्ये एक्झॅक्टली कशी प्रोसेस होते ते दिलेलं आहे. तर हे दोन्ही मध्ये म्हणजे ट्रान्सपोर्टेशनच ऑक्सिजन आणि म्हणजे टिश्यू लेवलला आणि लंग्समध्ये कसं होतं लंग्समध्येच अल्व्हिओलसमध्ये कसं ट्रान्सपोर्टेशन होतं हे दिलेलं आहे. ओके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि काही शंका असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचं व्हिडिओचे जर तुम्हाला हवे असतील तर त्याचं बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला पुढचे व्हिडिओ पण मिळून जातील. आणि सगळ्यात महत्त्वाचं काळजी घ्या. थँक्यू.